महत्त्वाची अपडेट उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा असून आज ते यवतमाळ दौऱ्यावर आहेत। यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा काही वेळातच पार पडणार आहे आणि या सभेला युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अंबादास दानवे यांची सुद्धा उपस्थिती आहे। यवतमाळ इथं सभा पार पडल्यानंतर वाशिम हिंगोली इथं सुद्धा उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। दरम्यान थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। त्यावेळी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे। त्यापूर्वी यवतमाळ नंतर वाशिम आणि हिंगोलीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। यवतमाळ खासदार संजय देशमुख यांचा मतदारसंघ जे फुटीर खासदार आहेत, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेले, त्यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सभा घेत आहेत। त्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे। बरीच टीका त्यांनी केली आहे आणि सभेपूर्वी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही दृश्य सध्या आपण पाहतोय। कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये ही सभा पार पडणार आहे काही वेळातच आणि या सभेपूर्वी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना आपण या दृश्यांमध्ये उद्धव ठाकरेंना पाहतोय। काही वेळापूर्वी त्यांनी भावनिक आवाहन पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना केलेलं होतं आणि या संदर्भात ताजे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, 11ची वेळ होती, मात्र दृश्यांमध्ये असं दिसतंय की कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सध्या उद्धव ठाकरे घेत आहेत। नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथे एक जाहीर सभा जी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि आज सकाळपासून अनेक जे यवतमाळ मधील जे कार्यकर्ते आहेत ते स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचे जे हॉटेल जिथे राहिले होते तिथे देखील सकाळपासून मोठी गर्दी जी कार्यकर्त्यांची होत असताना पाहायला मिळते। आपण सध्या जिथे जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरेंची इथे आहोत। आपण पाहिलं तर जवळपास अनेक जे हजारो कार्यकर्ते आहेत ते आता उद्धव ठाकरेंचे इथे उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आले, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की 6 खासदार फुटले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः बॅटल ग्राउंड वरती येऊन आता स्वतः मोर्चा ते पुढे घेत आहेत आणि त्याचबरोबर ते आता लीड करतायत। त्यासोबत स्वतः आदित्य ठाकरे असतील किंवा बाकीचे अन्य नेते देखील या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्या सामील झालेले आहेत। ऑलरेडी ईशान्य मुंबईमध्ये भांडूप घाटकोपर झाल्यानंतर आता स्वतः संजय देशमुख हे जे इकडचे स्थानिक खासदार आहेत ते स्वतः शिंदेकडे गेले, त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे इथे या अनेक जे कार्यकर्ते यवतमाळमधील कार्यकर्ते त्यांना संबोधन करण्यासाठी इथे आलेले आहेत। आपण पाहिलं तर जवळपास हजारो कार्यकर्ते सकाळपासून या हॉलमध्ये जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे येऊन जाहीर सभेला संबोधन करतील। अनेक जे मुंबईमधून आलेले नेते असतील, अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, स्वतः संजय राऊत असतील, ते देखील इथे आलेले आहेत आणि पाहायला गेलं तर मागे तू माझे पक्षी कॅमेरामॅन देखील सांगेल की अनेक जे लोक आहेत ते इथे सुरुवात झालेली आहे सभेला यायला। कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे देखील येतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे लोकांना संबोधित करतील, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं की आता उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये त्यानंतर वाशिमला जातील, नंतर परत परभणीला जातील, नंतर धाराशिवला जातील आणि शेवट हा शिर्डीला असणार आहे। जिथे जिथे खासदार फुटले तिथे तिथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। पक्ष पुन्हा कसा बांधता येणार आहे यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आता जमिनीवरती आल्याचं पाहायला मिळते। ज्या प्रकारे आपण बोललं जातं की अनेक आरोप झाले उद्धव ठाकरेवरती की ते फिरत नाहीत, ते वेळ देत नाहीत, पण आता स्वतः उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। किती वेळात साधारणपणे या सभेला सुरुवात होईल, कोणाकोणाची भाषणं होणार आहेत आणि आज दिवसभरातला एकूणच दौरा या संदर्भातही अपडेट हवे आणि जर शक्य असेल पद्मेश तर मागे जे कार्यकर्ते जमलेले आहेत या सभेसाठी त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू शकतो। नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे येतील आणि जर त्यांच्यासोबत अरविंद सावंत, संजय राऊत, ते स्थानिक जे आमदार आहेत संजय देरकर यांची देखील भाषण होईल आणि पुढील ते 10 ते 15 मिनिट आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करूया। आपण पाहिलं तर इथे अनेक जे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर पुरुष कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी काहीशी संवाद साधूया। दादा, काय सांगाल, उद्धव ठाकरे स्वतः इथे आलेले आहेत, एक शिवसैनिक म्हणून ज्या प्रकारे पक्ष फुटलेला आहे, तुमचा स्वतः खासदार हा शिंदेच्या सेनेमध्ये गेलेला आहे, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप दुःख झालं आहे आणि गद्दाराला धडा शिकवण्यासाठी आम्ही इथे एकलेलो आहोत आणि कोणी सांगितले त्यांना की विकासासाठी तुम्हाला 18 कोटी रुपये पहिलेच भेटलेले आहे, त्यातले तुम्ही दीड कोटी खर्चलेले आहे आणि 16.5 कोटी तुमच्याकडे शिल्लक आहे। तुम्हाला कोणी सांगितलं विकासासाठी जा म्हणून? आम्ही याच्या आधी भावना करूला 10 वर्ष या कार्यकर्त्यांच्या भावनांचा एकीकडे उद्रेक होतोय, संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। या सगळ्या सभेकडे आणि ताज्या अपडेटकडे लक्ष असेल
धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.